अमरावती येथील गोरक्षकांना ट्रकमध्ये गोवंश जातीची जनावरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव येथून सिनेस्टाईल भरवेगात जात असलेल्या ट्रक क्रमांक MP 20 JK 3507 या 16 चाकी भल्या मोठ्या ट्रक पाठलाग केला। बडनेराजवळ ड्रायव्हर साईडचा समोरचा टायर फुटला तरी जीव घेण्या वेगात ट्रक धावतच होता। दरम्यान अमरावतीच्या गोरक्षकांनी काटेपूर्णा बोरगाव मंचू गोरक्षकांना माहिती देताच त्यांनी सुद्धा सदर ट्रकचा पाठलाग करून मूर्तिजापूरच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणला। या ट्रकमध्ये अंदाज 60 ते 70 वर गोवंश जातीची जनावरे आढळून आले। अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभागीय पोलीस विभागातील अकोट ग्रामीण दहीहांडा पोलिसांनी सुद्धा गोमांस व गोवंश करणाऱ्यांवर दबंग कारवाई करून अनेक मोठ्या जनावरांचे प्राण वाचवले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, माना, बाशी टाकळी, पिंजर, बोरगाव मंचू या परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची मांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गोवंश तस्करीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना मात्र या पोलीस स्टेशनमधील पोलीस प्रशासन गोवंश तस्करी विरोधात कारवाई करण्यास कुमकुवत पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रतिबंधित गोमांसाची पन्न्यामध्ये पुतळ्या बांधून घरोघरी गोमांसाचे वितरण करण्यात येत आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात शहर पोलीस स्टेशनचे DB कॉस्ट व पोलीस कर्मचारी करीत आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।